वेलकम टू स्टडी स्टेट वे अगेन. तर स्टुडंट्स, आज आपण एका नवीन टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. त्याचं नाव आहे पॅकिंग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पॅकिंग काय असते. जर आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण आपली बॅग घेतो आणि आपले कपडे त्याच्यामध्ये भरतो, म्हणजे पॅक करतो. काय होतं? पॅकिंग होते. म्हणजे जर कपडे पण पॅक करायचे असतील तर आपण दोन गोष्टी करतो. कपड्यांना नीट प्रेस करून घेतो. प्रेस केल्यावर त्यांची नीट घडी करतो आणि मग ते कपडे आपण बॅगमध्ये भरतो. जेवढे पाहिजेत तेवढे सगळे कपडे आपले त्या बॅगमध्ये येऊन जातात. बट तेच कपडे जर मी विस्कळलेले असतील, तसेच विस्कटलेले जे कपडे आहेत तर मी बॅगमध्ये भरले तर ते नीट भरले जात नाही आणि जेवढे कपडे पाहिजेत तेवढे कपडे येत नाही. तर हीच आपल्याला पॅकिंग इथे शिकायची आहे. पण माहिती आहे आपली पॅकिंग इथे जी आहे ही पार्टिकल्सवरती आहे. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला कसं पॅक केलं जातं क्रिस्टल लॅटिक्समध्ये. आणि क्रिस्टल लॅटिस जो आहे आपण तो बेसिकली आपण आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये शिकूनच आलेलो आहोत. ठीक आहे. आय होप तुम्ही माझं प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल लॅटिक्सबद्दल डिस्कशन केलेलंच आहे. ठीक आहे. ते तुम्ही आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे ना. मग बेसिकची गोष्ट आहे क्रिस्टल लॅटिक्सची पॅकिंग आहे. म्हणजे आता आपल्याकडे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्यूल आपण ज्याला म्हणतो कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मग एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल जो क्रिस्टल लॅटिक्समध्ये सॉलिडमध्ये एक क्लोज पॅक असतो. क्लोज पॅक मीन्स दे आर व्हेरी हार्डली बॉन्डेड विथ इच अदर. दे आर व्हेरी क्लोजली बॉन्डेड विथ इच अदर. ते सगळे पार्टिकल्स एकमेकांशी खूप जास्त क्लोजली बॉन्डेड असतात. आणि असे क्लोजली बॉन्डेड जे सॉलिड्स आहेत, जे फॉर्म झालेले आहेत, जे पार्टिकल्स फॉर्म होतात सॉलिडमध्ये, आपल्याला असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल दिसूनच जातात जे एकमेकांच्या खूप क्लोजली अटॅच आहेत, एकमेकांशी खूप क्लोजली स्टिक आहेत. तसे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये हे क्लोज पॅकिंग असतं. हे पार्टिकल जसे पॅक होत आहेत तसं तुम्हाला ह्या दोघं डायग्राम्समध्ये दिसतंय की क्लोज पॅकिंग याच्यामध्ये आपल्याला दिसून जाते. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल पार्टिकलची जर मी इथे गोष्ट केली, जसं आपल्याकडे हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे मधला, तर हा इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्या त्याच्यामध्येच तो एक स्पेसिफिकली सगळ्यात छोटा आहे. आणि सगळ्यात छोटा असल्यामुळे तो एकदम स्पेरिकल आहे. आणि स्पेरिकल असल्यामुळे तो एक हार्ड स्पियर आहे. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल पार्टिकलला आपण एक हार्ड स्पियर म्हणून ट्रीट करतो. म्हणजे जर आपल्याकडे इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे जो हार्ड स्पियर आहे, असे सगळे स्पियर एकत्र येतात म्हणजे पॅकिंग होते. बरोबर. म्हणजे सगळेचे सगळे जे पार्टिकल्स आले एक सॉलिड बनताना जसे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकत्र येतात, म्हणजे असे हार्ड स्पियर एकत्र येतात आणि हे क्लोज पॅकिंग करतात. आणि क्लोज पॅकिंगने एक स्पेसिफिक सॉलिड तयार करतात. असे वेगवेगळे सॉलिड्सचे आपल्याकडे एक्झाम्पल येऊन जातात. त्या क्लोज पॅकिंगमध्ये आपण बोलतोय आणि अशा इंडिव्हिज्युअल पार्टिकललाच आपण, म्हणजे जसा इथे तुम्हाला हा इंडिव्हिज्युअल दिसतोय, या इंडिव्हिज्युअलला आपण कसं ट्रीट करू की हा एक हार्ड स्पियर म्हणून ट्रीट करणार आहोत आपण. इथे सगळे एवढे कुठलेही दिसतात तुम्हाला, हे जे स्पियर्स आहेत, दिस स्पियर इज इंडिव्हिज्युअल स्पियर्स अँड दॅट इंडिव्हिज्युअल स्पियर विल बी ट्रीटेड ॲज अन अ हार्ड स्पियर. ठीक आहे. त्यांना कसं ट्रीट केलं जाईल? हार्ड स्पियरसारखं ट्रीट करू आपण. ठीक आहे. म्हणजे जेवढे जास्त नंबर ऑफ स्पियर एका स्पियरला टच करतील तर तेवढा जास्त त्यांचा कॉर्डिनेशन नंबर असेल. बरोबर ना. म्हणजे कॉर्डिनेशन नंबर आपण मागच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे की एका सिंगल स्पियरला जेवढे पार्टिकल्स टच करतात, म्हणजे जसं आपण याला हे एक एक्झाम्पल घेऊ, याला टच करणारे कोणते कोणते आहेत बघितलं तर ह्याच्या आजूबाजूचे हे तर आलेच, वरून हे त्याच्यावर येऊन जातील आणि हे त्याच्या खालून येतील असे. तर टोटल नंबर ऑफ पार्टिकल जे एका पार्टिकलला टच करतात, म्हणजे एक हार्ड स्पियरला टच करतात, ह्या हार्ड स्पियरला टच करतात, ते टोटल झाले 12. म्हणजे दॅट इज आपल्याकडे कॉर्डिनेशन नंबर भेटून जातो. ठीक आहे. जो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला. म्हणजे जेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर, जेवढे जास्त कॉर्डिनेशन नंबर, म्हणजे इथे 12 आहे. ठीक आहे. एखाद्याच्यामध्ये 36 असू शकतो. ठीक आहे. जेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर तेवढं जास्त याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड असते. मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे बेसिकली नंबर आहे एक, किती हे पार्टिकल्स त्याला टच करतात. ठीक आहे. आणि जेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर तेवढा जास्त मॅग्निट्यूड, आणि जेवढा जास्त मॅग्निट्यूड तेवढा जास्त क्लोज पॅकिंग असेल, आणि जेवढी जास्त क्लोज पॅकिंग तेवढी जास्त हार्डनेस असेल. बरोबर ना. जसा डायमंड, त्या विच विल बी अ टू हार्ड, कारण त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती असेल? खूप जास्त असेल. जर कॉर्डिनेशन नंबर जास्त आहे, त्याची मॅग्निट्यूड जास्त आहे, तर पॅकिंग पण जास्त असेल,
तेवढी जास्त हार्ड पॅकिंग असेल. आणि जेवढी जास्त हार्ड पॅकिंग असेल तेवढा जास्त तो जो सॉलिड आहे तो हार्ड असेल. बरोबर. म्हणजे समजलं आपली जी बॅग आहे, ज्या बॅगमध्ये आपण जेवढे जास्त कपडे भरून दिले तर तेवढी जास्त ती बॅग हार्ड होत जाईल. आणि जेवढी जास्त हार्डनेस असेल म्हणजे तेवढा जास्त आपण काय करतो, त्याचा कॉर्डिनेशन नंबर वाढवतो. जेवढा जास्त आपण कॉर्डिनेशन नंबर बघितला, जेवढा जास्त त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नंबर असेल तेवढी जास्त त्याची मॅग्निट्यूड असेल. आणि जेवढी जास्त मॅग्निट्यूड असेल तेवढी जास्त क्लोज पॅकिंग असेल, कारण पार्टिकल्स खूप खूप जवळ येऊन जातील, एकत्र येऊन जातील. जसं हा लॅटिस आपल्याला दिसतोय, या लॅटिसमध्ये खूप जास्त जर पार्टिकल्स एकत्र आले तर असे पार्टिकल्स एकत्र येऊन खूप जास्त गर्दी करतील. आणि जेवढी जास्त गर्दी असेल, जेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर असेल तेवढं जास्त क्लोज पॅकिंग होईल. आणि जेवढी जास्त क्लोज पॅकिंग झाली तेवढं जास्त त्याचा हार्डनेस असेल. ठीक आहे ना. म्हणजे मग इवन दो इफ आय कन्सिडर अबाउट द सिल्वर दॅट इज वॉटर आणि गोल्ड, तर हे काय आहेत, इवन दो आपण एक नाईफ घेतला, चाकूने पण त्याला कट करू शकतो गोल्ड किंवा सिल्वरला. पण जर आपण डायमंड घेतला आणि डायमंडला आपण जर नाईफने कट करतोय तर कट होणार नाही. कारण काय, बिकॉज ऑफ द कॉर्डिनेशन नंबर, दॅट इज मॅग्निट्यूड, दॅट इज देअर क्लोज पॅकिंग अँड देअर हार्डनेस. दीज ऑल थिंग्स विल बिकम्स अंडर अ क्लोज पॅकिंग. म्हणजे मग इथे दिसणारी आपली ही क्लोज पॅकिंगच आहे. एक स्पियर हार्ड स्पियर आहे. ठीक आहे. असे हार्ड स्पियर एकमेकांना टच करतील, त्यांचा कॉर्डिनेशन नंबर वाढवतील. ठीक आहे. जेवढे जास्त टच करतील तेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर. आणि जो कॉर्डिनेशन नंबर असेल तो आपला मॅग्निट्यूड असेल. आणि जेवढे जास्त कॉर्डिनेशन नंबर किंवा मॅग्निट्यूड असेल तेवढी जास्त क्लोज पॅकिंग असेल. आणि जेवढे जास्त क्लोज पॅकिंग तेवढा जास्त हार्डनेस. म्हणून आपण म्हणतो की द मॅग्निट्यूड ऑफ द कॉर्डिनेशन नंबर, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ द कॉर्डिनेशन नंबर इज मेजर्ड बाय द कॉम्पॅक्टनेस ऑफ द स्पियर इज क्लोज पॅक स्ट्रक्चर. म्हणजे मॅग्निट्यूड काय मेजर करते की केवढे जास्त क्लोज पॅकिंग आहे आणि त्या क्लोज पॅकिंगमध्ये किती जास्त जे स्पियर्स आहेत एकमेकांना टच करून जात आहेत. ठीक आहे. इथे पण टचच होत आहेत. ठीक आहे. फक्त हे थोडं वरती आणि खाली आहे. का बरं? कारण हे थोडंसं तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून यांनी थोडंसं स्पियर सेपरेट करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर हे टच करतील एकमेकांना आणि एक स्पियर तयार करून देतील, म्हणजे एक पॅकिंग होईल यांच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या क्रिस्टल लॅटिक्समध्ये ही सगळी पॅकिंग होते. अँड वी गेट अ पॅकिंग ऑफ द क्रिस्टल लॅटिक्स अँड पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिक्समध्ये हे पॅकिंग आपल्याला दिसून जातं. म्हणजे दॅट लार्जर द कॉर्डिनेशन नंबर क्लोजर द स्पियर. म्हणजे जेवढा जास्त कोऑर्डिनेशन नंबर, जेवढा मोठा कॉर्डिनेशन नंबर असेल तेवढं जास्त ते स्पियर एकमेकांच्या जवळ असतील. आणि जेवढे जास्त ते जवळ असतील तेवढे जास्त ते हार्ड असतील. म्हणजे तो सॉलिड तेवढा जास्त हार्ड असेल. ठीक आहे ना. हे क्लोज पॅकिंगमध्ये येतं. पण नुसतं आपण क्लोज पॅकिंगवर डिस्कशन करून चालणार नाही आहे. आपल्याला डिस्कशन कुठे करायला पाहिजे की क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर काय एक्झॅक्टली. ठीक आहे. क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर म्हणजे एक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर, तुम्ही स्पियर बघतात किंवा एखादा सॉलिड बघतात, तर सॉलिड आपल्याला एक 3 डायमेन्शन दिसतो. ठीक आहे. 3D पण आपण प्रिव्हियसली बोलूनच गेलेलो आहेत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण 3Dवरती पण डिस्कशन केलेलंच आहे. ठीक आहे ना. मग असं 3D जर मी डिस्कशन करतो त्या केसमध्ये काय यायला पाहिजे की जो क्लोज पॅकिंग आहे, क्लोज पॅकिंगचं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर असतं. याला अंडरस्टँड करण्यासाठी पॅकिंगच्या 2 गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. एक आहे 1 डायमेन्शनल पॅकिंग आणि दुसरी असते 2 डायमेन्शनल पॅकिंग. म्हणजे 3D बनताना आपल्याला 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शनचं पॅकिंग करावं लागेल. मतलब नाही तर मग 1 डायमेन्शन असतील किंवा 2 डायमेन्शन असतील तर हे 3D फॉर्म करतील. 1 डायमेन्शन एक 1D आपल्याला माहिती आहे, एक सरळ लाईन जी एक्स ॲक्सिस आहे दॅट इज वॉट अ 1 डायमेन्शन. एक व्हर्टिकल लाईन किंवा एक हॉरिझॉन्टल लाईन वाय ॲक्सिस, इट इज अन अ 1 डायमेन्शन. ठीक आहे. पण जर एक हॉरिझॉन्टल लाईन, एक व्हर्टिकल लाईन, ठीक आहे, जेव्हा एकमेकांमध्ये एकत्र दिसतील त्यावेळेस आपल्याला दिसेल हे 1D झालं आणि हे 2D झालं. म्हणजे हे पूर्ण झालं 2 डिमेन्शनल. ठीक आहे. पण जर याच्यामध्ये एक तिसरा जॉईंट होऊन जातो, त्याच्यामध्ये आपल्याला बनून जातं एक 3D ऑब्जेक्ट. हा बनून जाईल आपल्याकडे एक 3D ऑब्जेक्ट फॉर्म करून देईल. आणि असा 3D ऑब्जेक्ट, ओके, हा 3Dचा स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवतो. तसंच आपल्या पॅकिंगमध्ये पण दिसतं. म्हणजे 1D क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन आणि क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. इथे बघा हे पार्टिकल्स दिसतात तुम्हाला, हे छोटे छोटे हार्ड स्पियर दिसतात, बरोबर ना. तर एक स्पियर, प्रत्येक स्पियरला एका सरळ हॉरिझॉन्टल लाईनमध्ये टच करतोय, एक तर हे व्हर्टिकल लाईनमध्ये एकमेकांना टच करतील. ठीक आहे. तर अशाच केसमध्ये जे क्लोज पॅकिंग होतं, हे जे पॅकिंग आहे, जे पार्टिकल एकमेकांना पॅक करत आहेत, पार्टिकल एकमेकांना टच करत आहेत, तर असं पॅकिंग होतं आपल्याला क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. बरोबर. म्हणजे मग क्लोज पॅक इन 1 डायमेन्शनचं जे स्ट्रक्चर आहे, जसं आपण म्हणतोय की क्लोज पॅकिंगचं जे स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय त्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, आपलं क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. ठीक आहे.
त्याचा स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर अरेंजमेंट कशी आहे, जे स्पियर अरेंज केलेले आहेत, ठीक आहे, स्पियर टच टू ईच अदर इन अ रो, ठीक आहे. हे स्पियर एकमेकांना कसे टच करतात, रोमध्ये टच करतात, बरोबर. एक तर व्हर्टिकल असतील, एक तर हॉरिझॉन्टल असतील, ठीक आहे. हेअर इज दे टच ईच अदर इन अन अ रोमध्ये टच करतात. तर अशी पॅकिंग कशी होऊन जाते, आपल्याकडे वन डायमेन्शनल पॅकिंग आहे, ठीक आहे. मग ही 1D ची पॅकिंग आहे बघा, एकमेकांना एका रोमध्ये हे सगळे स्पियर आहेत ते एकमेकांना टच करतात, ठीक आहे, जो आपण हार्ड स्पियर म्हणतो. पण जसा 2G जशी 2Dची गोष्ट येते, कारण 2D मी तुम्हाला सांगितलं 2 डायमेन्शनमध्ये. मग हा एक आणि हा एक बघा असा, हे 2Dमध्ये टच करतात. पण तुम्ही म्हणणार की मग एकच स्पियर आहे का सर? नाही. हे बघा, ह्या दोघांना चेक करा, ठीक आहे. हे दोघं चेक करा, किंवा हे दोघं चेक करा, ठीक आहे, किंवा हे चेक करा, ठीक आहे, किंवा हे चेक करा. दीज ऑल स्पियर्स टच इन अन एक्स अँड वाय ॲक्सिस, म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये हे एकमेकांना टच करतात. आता तुम्ही जर वरचा आणि खालच्याचा फरक बघितला ना, तर हे 1D बघा, हे सगळे 1D एकत्र येतात, दिसतात इथे एकमेकांवर अरेंज केलेले आहेत बघा. हा 1, 2, 3 आणि 4 असे आपल्याकडे बनवतात काय, ते 2D बनवतात. म्हणजे 2 डायमेन्शनल प्लॅनिंगमध्ये जे स्ट्रक्चर बनतं आपल्याकडे क्लोज पॅकिंगमध्ये, ठीक आहे, जे 2 डायमेन्शनचं क्लोज पॅकिंग आहे त्याच्यामध्ये स्टॅकिंग ऑफ रो टुगेदर सच दॅट दे आर इन अ कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. म्हणजे हे सगळे रो एकत्र करून काय बनवलं, 2D बनवलं. म्हणजे स्पियर एकत्र करून, ठीक आहे, हार्ड स्पियर एकत्र करून काय बनलं, 1D. आणि असं 1D एकत्र करून माझ्याकडे काय बनलं आहे, 2D. मग नंतर मी त्या 2Dला यूज करू शकतो की ना. जर मी 2D एकत्र केलं तर माझ्याकडे काय बनून जाईल, 3D बनून जाईल, बरोबर आहे. पण इथे पण 2 टाईप्स आहेत, म्हणजे देर आर 2 वेज टू ऑप्टेन क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, ठीक आहे. पण 2 डायमेन्शनमध्ये 2 टाईप्स येतात क्लोज पॅकिंग काढण्याच्या, ठीक आहे. जसा 1 डायमेन्शनमध्ये साधीशी पद्धत होती, स्पियर एकत्र करून आणले, तसंच 2 डायमेन्शनमध्ये आपल्यांना हे जे 1D आहेत त्यांना अरेंज करण्याच्या 2 पद्धती आहेत, ठीक आहे. तर त्यांना कसं अरेंज करायचं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत येते, सगळ्यात पहिला टाईप येतो की स्क्वेअर क्लोज पॅकिंग येते, आणि दुसरी जी आहे त्याला म्हटलं जातं हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग, ठीक आहे. मग ह्या ज्या पॅकिंग आहेत ह्या दोघं क्लोज पॅकिंग 2Dमध्ये येणाऱ्या पॅकिंग्स आहेत. इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे जे स्पियर तुम्हाला इथे दिसत आहेत, जर मी प्रत्येक स्पियरचं सेंटर पॉईंटला जॉईन करून घेतलं लाईन्सने, तर माझ्याकडे एक स्क्वेअर बनतो बघा. तर ही जी पॅकिंग आहे याला म्हटलं जातं स्क्वेअर पॅकिंग. आणि जर हेक्झॅगॉनलची गोष्ट केली तर मी ज्यावेळेस ह्या पार्टिकलच्या सेंटरला जॉईंट करतो, या स्पियरच्या सेंटरला जॉईन करतो, त्यावेळेस माझ्याकडे एक हेक्झॅगॉन बनतो. तर हे हेक्झॅगॉनल पॅकिंग याच्यामध्ये येते. पण स्क्वेअर पॅकिंग म्हणजे कशी आणली जात असेल बरं, तर तुम्ही नीट बघा इथे की हा 1D होता आपला ना. जर तुम्ही 1D बघितला तर 1Dचे पार्टिकल्स एकमेकांवर टाकलेले आहेत बघा. जसं तुम्ही हा जो पार्टिकल ह्या गॅपमध्ये पण असं ठेवता आला असता, ह्या गॅपमध्ये असा, ठीक आहे. ह्या गॅपमध्ये न ठेवता एक पार्टिकल एकमेकांच्या एक्झॅक्टली वर ठेवला गेलेला आहे बघा. म्हणजे एकच पार्टिकल नाही आहे, ही ए टाईप आहे, बरोबर. जशी ही 1D ए टाईपची 1D आपण घेतली, तसंच इथे पण ही ए टाईपची, तीच ए टाईपची, तीच ए टाईपची, तीच ए टाईपची, या सगळ्या ए टाईपच्या जे काही 1D होत्या या एकमेकांना अरेंज करून घेतल्या. अँड आफ्टर दॅट वी गेट हेअर एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आपल्याकडे भेटून जाते. म्हणजे मग बघा तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला जर सेंटरमध्ये तुम्ही यांना पॉईंटला जॉईन करून घेतलं तर तुमच्याकडे एक स्क्वेअर बनून जाईल. इथे जी पॅकिंग बनते ती स्क्वेअरची पॅकिंग बनते. प्रत्येक याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की एक क्लोज स्क्वेअर पॅकिंग याच्यामध्ये फॉर्म होताना दिसेल. ही जी पॅकिंग आपण म्हणतो, जे स्पियर्स आहेत आर स्टॅक ओव्हर ईच अदर, ठीक आहे, एकमेकांच्या वर जे स्पियर लावले आहेत बघा, सच दॅट द स्पियर्स अलाइन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. म्हणजे हे जे स्पियर तुम्हाला दिसत आहेत हे यांची जी अरेंजमेंट आहे ती कशी, ही व्हर्टिकल अरेंजमेंट, ही हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, व्हर्टिकल अरेंजमेंट, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. म्हणजे प्रत्येक स्पियरला इथे जी अरेंजमेंट तुम्हाला दिसेल ती एक हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अरेंजमेंट दिसेल, एकावरती एक असेल. जसा एक ए टाईपचा आला, बरोबर आहे, ही लाईन आली ए टाईपची, दुसरी पण ए टाईपची, तिसरी पण ए टाईपची, चौथी पण ए टाईपची. मग ह्या अरेंजमेंटलाच म्हटलं जातं ए ए ए ए ए टाईप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, ठीक आहे ना. म्हणजे सगळे सारखे आहेत म्हणून ए ए ए म्हटलं. जर हा बी असता, हा पण बी असता, हा पण बी असता, तर हे बी 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 टाईपचा आपल्याकडे अरेंजमेंट आली असती. 2 डायमेन्शनल अरेंजमेंट ही याला कन्सिडर केलं जातं, ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक जो स्पियर आहे याच्यामधला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्ही हा स्पियर बघा,
तर आजूबाजूच्या 4 स्पियरला हे टच करतं आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर आला 4. ठीक आहे ना. प्रत्येक स्पियर काय करतोय, हा स्पियरला चेक करा, हा पण काय करतोय, 4 स्पियरला एकमेकांमध्ये टच करतोय. ठीक आहे ना. म्हणजे ईच स्पियर, प्रत्येक स्पियर जो स्क्वेअर फॉर्म करतोय, एक स्क्वेअर स्ट्रक्चर फॉर्म करतोय, एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग फॉर्म करतोय, तो काय करेल, 4 नेबरिंग स्पियरला टच करेल आणि म्हणून त्यांचा जो कोऑर्डिनेशन नंबर बनेल तो कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, 4 असेल. ठीक आहे ना. मग एक स्क्वेअर इज ऑप्टेन, स्क्वेअर काढला कसा जातो, आणला कसा जातो, म्हणजे जर तुम्ही म्हणणार की मग स्क्वेअर कसा, इथे स्क्वेअर कसा दिसतोय, जसं तुम्हाला मी परत एकदा सांगतोय की ह्यांचे जे सेंटर्स आहेत, तर ह्या सेंटरला मी जॉईन करून घेतलं तर मला समजेल की एक काय येतोय, माझ्याकडे स्क्वेअर बनतोय. जर ह्यांच्या सेंटर्सला मी जॉईन करतोय तर माझ्याकडे काय येतंय, एक स्क्वेअर इथे दिसायला भेटतो. ठीक आहे ना. मग ईच स्क्वेअर म्हणजे इथे 4ला टच करत आहे, म्हणून प्रत्येकासाठी मी कन्सिडर करू शकतो की दे विल बी, आपण त्यांच्या सेंटर्सला टच करतो आणि नेबरिंग एलिमेंट म्हणजे एक स्पियर जो आहे तो आजूबाजूच्या 4 स्पियरला टच करेल, कोऑर्डिनेशन नंबर 4 होऊन जाईल. सो देअरफॉर दॅट इज दिस 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इज कॉल्ड अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्याला काय म्हटलं जातं, स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हटलं जातं 2D मधला. ठीक आहे. हा काय स्क्वेअर, कारण आपल्याला एक स्क्वेअर भेटून जातो इथे. ठीक आहे. ही स्क्वेअर क्लोज पॅकिंगची पद्धत झाली. पण हेक्झॅगोनल क्लोज स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये जर आपण बघितलं, हेक्झॅगोनल फक्त हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग, नॉट अ स्क्वेअर. ठीक आहे. इट्स अ हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. आता इथे बघा, सपोज की हा ए टाईप होता, बरोबर आहे, म्हणजे ही ए टाईपची 1D होती. मग त्याच्यानंतर मी काय काम केलं की त्याच्यावरती पहिलं तर आपण इथून सुरुवात करू. ही ए टाईप होती, बरोबर. ही एक ए टाईपची लेअर होती. सपोज की इथे देताना त्यांनी इथे ए म्हटलेलं आहे याला. ठीक आहे. लेट्स वी ट्राय टू कन्सिडर दिस इज वॉट अ बी टाईप लेअर आहे. ठीक आहे. ही बी टाईपची 1D आहे. तसंच मी मग ए टाईपची 1D घेतली आणि 1 डायमेन्शनवरती काय केलं, इथे दिसतंय तुम्हाला, जसं मी ह्या स्पियरला ह्या दोघांच्या मध्ये ठेवला आहे बघा. ठीक आहे. हा दुसरा स्पियर जो आहे ह्या दोघांच्या मध्ये, म्हणजे प्रत्येकामध्ये ही जी अरेंजमेंट येते ती 2 स्पियरच्या मध्ये एक स्पियर अरेंज केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा. ठीक आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं की ही जी पॅकिंग होते, ही आली ए टाईपची, ही आली बी टाईपची, परत आली ए टाईपची. म्हणजे ए बी टाईपची ही जी अरेंजमेंट आपल्याकडे भेटते, ही जी पॅकिंग आपल्याकडे भेटते, तर ती पॅकिंगला म्हटलं जातं हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. ठीक आहे. मग इथे पण आपल्याला माहिती की ईच स्पियर, जो स्पियर आहे कुठे ना कुठेतरी टच करेल ना. मग इथे जर तुम्ही मोजलं की हा स्पियर किती स्पियरला टच करतो, तर 1 2 3 4 5 अँड 6, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर आला 6, मॅग्निट्यूड आली 6, म्हणजे एक स्पियर कमीत कमी 6 स्पियरला टच करेल. कोऑर्डिनेशन नंबर होऊन जाईल त्याचा 6. ठीक आहे. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती होऊन जाईल, 6 होऊन जाईल. मग कोऑर्डिनेशन नंबर 6 आला तर इथे बनणारा जर सेंटर, आपण सेंटर टू सेंटर लाईन जॉईन करून घेतली, बरोबर आहे, तर ह्यांच्यामधला जो सेंटर टू सेंटरची लाईन आपण जॉईन करतो त्यावेळेस आपल्याकडे बनतो एक हेक्झॅगॉन. ठीक आहे. म्हणून ही पॅकिंग जी आहे, या पॅकिंगला आपण म्हणतो हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग, बरोबर आहे. मग इथे अशीच कन्सेप्ट आहे की जो तिसरा ह्यांच्यामध्ये जे रो अरेंजमेंट येते, एक आहे ए टाईपची, दुसरी आहे बी टाईपची. मग ए बी टाईपमुळे आपल्याकडे काय भेटतो, एक ए बी टाईपचा एक अरेंजमेंट येतो, 2 डायमेन्शनल अरेंजमेंट येते. ही बघा, ही जरी तुम्ही म्हटले की ही अरेंजमेंट 2Dची अरेंजमेंट आहे आपल्याकडे, आणि अशीच 2Dची अरेंजमेंट जी हेक्झॅगॉन फॉर्म करते, हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग याला म्हटलं जातं. ठीक आहे ना. ही हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंगची पद्धत आपल्याकडे येऊन जाते. ठीक आहे. बट लेट्स वी हॅव अ सम कन्सेप्ट. आता इथे अरेंजमेंटचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, ज्यावेळेस आपण यांना अरेंज करत होतो ना, आता ही 1Dची लेअर मी घेतली. ठीक आहे. सपोज की ही पहिली होती, त्याच्यावर ही दुसरी ठेवली, तिसरी ठेवली आणि चौथी ठेवली. ज्यावेळेस मी यांना एकमेकांवर अरेंज करत होतो, ज्यावेळेस मी नाही करणार, इट्स विल बी अ नॅचरल प्रोसेस. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन ऑर समथिंग. ज्यावेळेस हे पॅकिंग होत होती त्यावेळेस एक प्रॉब्लेम आला, इथे मध्ये ना गॅप सुटून गेला. हा हा गॅप सुटला, दिसतोय तुम्हाला, या पॅकिंगमध्ये हा गॅप सुटला. इथे जरी म्हटलं तर इथे जर तुम्ही बघितलं तर हा गॅप खूप जास्त दिसेल. स्क्वेअरमध्ये हा गॅप खूप जास्त दिसेल तुम्हाला, पण जर तुम्ही हेक्झॅगॉनमध्ये गेले तर हाच गॅप जरा कमी होऊन जातो. ठीक आहे. हा बघा जरा, हा इथे गॅप आहे जरा, ह्या ट्रायंगलचा हा भाग बघा, हा इथे, हा उलटा ट्रायंगल आहे. म्हणजे इथे बनताना जर तुम्ही ही लाईन बघितली तर ह्या लाईनच्या वरती तुम्हाला ह्या पद्धतीने हे ट्रायंग्युलर शेप दिसतील. असा असा ट्रायंग्युलर शेप आहे बघा, ह्या असा जातोय ह्या पद्धतीने इथे काय होतंय की हे व्हॉइड्स फॉर्म होतात. म्हणजे हा जो गॅप सुटून गेला अरेंजमेंटच्या वेळेस, जो गॅपमध्ये सुटला, तर ह्या गॅपला म्हटलं आता व्हॉइड. काय म्हटलं आता याला, व्हॉइड.
तर हे असे वॉइड्स आपल्याला इथे बनताना दिसतात. एक ट्रायंग्युलर वॉइड किंवा स्क्वेअर वॉइड इथे फॉर्म होतो स्क्वेअर शेपमध्ये. म्हणून द फ्री स्पेस इन द अरेंजमेंट इज लेस दॅन द स्क्वेअर पॅकिंग. कारण स्क्वेअर पॅकिंगमध्ये जो फ्री स्पेस आहे तो खूप जास्त आहे. जर तुम्ही इथे पण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला फ्री स्पेस खूप जास्त दिसेल ॲज कम्पेअर टू हेक्झागोनल पॅकिंगमध्ये. ठीक आहे, तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये हा गॅप कमी असतो, पण स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये हा गॅप खूप जास्त दिसायला भेटतो. म्हणून मे बी द हार्डनेस जी आहे किंवा नंबर ऑफ कॉर्डिनेशन नंबर जो आहे तो कमी जास्त दिसायला भेटतो आपल्याला. हार्डनेसचा पण याच्यामध्ये फरक पडतो, कारण गॅप जर खूप जास्त असेल तर ते थोडे दूर दूर असतील एकमेकांपासून. ठीक आहे, मग दॅट इज इट एव्हिडंट दॅट द फ्री स्पेस आर ट्रायंग्युलर इन शेप. ठीक आहे, म्हणजे हेक्झागॉनमध्ये ट्रायंग्युलर शेप येतो. ठीक आहे, स्क्वेअरमध्ये स्क्वेअर शेप आपल्याला दिसतो. बरोबर, यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत, ते पण आपल्याला शिकायचे आहेत. दीज ट्रायंग्युलर वॉइड्स आर 2 टाईपचे इथे वॉइड बनतात. यांना नथिंग बट आपण वॉइडच म्हणू. म्हणजे हा जो फ्री स्पेस आहे, हा जो इथे गॅप सुटून गेलेला आहे, त्याला आपण वॉइड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? वॉइड्स. तर असे गॅप याच्यामध्ये राहून जातात. आता ॲपेक्सची गोष्ट केली, म्हणजे ॲपेक्स म्हणजे हा जो भाग दिसतो ना तुम्हाला इथे, हा वरचा टोकाचा भाग इथेच, हे ॲपेक्स जे आहेत. ठीक आहे, ॲपेक्स ऑफ द ट्रायंग्युलर वॉइड्स अल्टरनेट रो पॉईंट्स अपवर्ड अँड डाऊनवर्ड आपल्याला दिसतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की इथे जे वॉइड्स बनत आहेत ना, हे अल्टरनेटली अपवर्ड अँड डाऊनवर्ड आहेत. म्हणजे हा अप झाला, हा डाऊन, अप डाऊन, अप अँड डाऊन. तर अपवर्ड अँड डाऊनवर्ड हे वॉइड इथे फॉर्म होतात. म्हणजे त्यांचे ॲपेक्स जे आहेत ते अपवर्ड अँड डाऊनवर्ड इथे फॉर्म होताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, सो लेट्स वी ट्राय टू अंडरस्टँड द वॉइड्स जे आहेत त्याच्यामध्ये येणारे कन्सेप्ट आहेत, त्यांना पण आपल्याला वॉइड्सबद्दल पण आपल्याला डिस्कशन करायचं आहे. बट बिफोर दिस वी ट्राय टू अंडरस्टँड द क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. 3D मध्ये ही क्लोज पॅकिंग कशी होते. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण डिस्कशन केलं 1D बद्दल. ठीक आहे, नंतर आपण डिस्कशन केलं 2D बद्दल. आता आपण डिस्कशन करणार आहोत 3D मध्ये. ठीक आहे, मग आता बघा, 1D एकत्र केले तर 2D बनत होते. ठीक आहे, 2D एकत्र करून काय बनतील मग आपल्याकडे? एक 3D बनेल. ठीक आहे ना, मग इथे बघा हे दिसत आहेत, हे सगळे 2D आहेत. ठीक आहे, हा एक 2D 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 आहे. असे सगळे 2D एकत्र करून माझ्याकडे काय बनतं आहे? जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल की हा पूर्ण 3D बनवतो आहे असं. बरोबर ना? म्हणजे इथे फॉर्म होणारं जे स्ट्रक्चर माझ्याकडे इथे दिसतंय, दिस इज व्हॉट एक्स, वाय अँड झेड. म्हणजे 3 डायमेन्शन मला इथेच भेटून जातात. आणि असे 3Dचे स्ट्रक्चर माझ्याकडे कधी येतात? ज्यावेळेस मी 2Dला एकत्र करतो. म्हणजे इथे ही ए टाईप झाली, ही बी टाईप झाली, ही परत ए टाईप आली, परत बी टाईप आणि परत ए टाईप आले. असे स्पियर जे 2Dचे होते त्यांना एकत्र करून माझ्याकडे काय बनतंय? एक 3D बनतंय. इथे पण जर तुम्ही नीट बघितलं तर यांच्यामध्ये हे आलं आपल्याकडे, दॅट इज 1, हे आलं 3चं डायमेन्शनचं. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याकडे येतं. म्हणजे दॅट इज व्हॉट द स्टॅकिंग ऑफ 2 डायमेन्शनल लेयर. ठीक आहे, आपण काय करणार आहोत की आपण 2 डायमेन्शन लेयरला एकमेकांमध्ये अरेंज करणार आहोत, एकमेकांमध्ये स्टिक करणार आहोत. ज्यावेळेस अशाच 2 डायमेन्शनच्या लेयर एकमेकांमध्ये स्टिक होतात तर त्यावेळेस माझ्याकडे एक 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागतं. दॅट इज यांना लॅटिक्समध्ये आपल्याला बोलायचं. ठीक आहे ना, म्हणून द 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर आर फाउंड टू स्टॅक ओनली इन 1 वे. ठीक आहे, फक्त एकाच पद्धतीने याला स्टॅक करता येतं. दॅट इज अ सिम्पल क्युबिक लॅटिस त्याला म्हटलं जातं. बरोबर आहे, समजतं ही गोष्ट की जो 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक आहे ना, ठीक आहे, स्क्वेअर पॅकची लेअर आर फाउंड स्टॅक टू ओनली 1 वे. ठीक आहे, एकाच पद्धतीने आपण काय करू शकतो? याला स्टॅक करू शकतो. ती पद्धत आहे सिम्पल क्युबिक लॅटिस. ठीक आहे, एक सिम्पल क्युबिक लॅटिक्स असतो. पण 2 डायमेन्शनल जो हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग आहे, ठीक आहे, दॅट इज फाउंड टू बी स्टॅक इन अ 2 डिस्टिंक्ट वे. याला 2 पद्धतीने सेम वे होता. जसं आपण पहिले पण बोललो की इथे आपल्याला जेव्हा आपण क्लोज पॅकिंगबद्दल बोलत होतो, क्लोज पॅकिंग 1 डायमेन्शनमध्ये एकच सिम्पल टाईप आहे आणि इथे 2 टाईप्स आपल्याला दिसत होते. तर इथे जो आपण बोलतोय 3D मधल्या, 3D मध्ये पण कसं आहे की जो 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे, स्क्वेअर क्लोज पॅक, हां, तर याला फक्त सिम्पल पद्धतीने एकाच पद्धतीने करता येतं. त्या पद्धतला म्हटलं होतं सिम्पल क्युबिक लॅटिस, SC. ठीक आहे ना, सिम्पल क्युबिक लॅटिक्स म्हटलं जातं. पण जो हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंगची पद्धत आहे त्याला 2 पद्धतीने आपल्याला घेता येतं. म्हणजे एक तर आपण जर म्हटलं तर 2 डिस्टिंक्ट वे आहे, 2 डिफरंट पद्धती ते HCPच्या, म्हणजे हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंगच्या. HCP हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग. इथे आहे सिम्पल क्युबिक पॅकिंग आपण त्याला म्हणतो लॅटिक्सच्या. ठीक आहे ना, मग HCPमध्ये कोणती गोष्ट येते की अकॉर्डिंगली 2 क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याकडे इथे फॉर्म होतात. एक आहे हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग, HCP त्याला म्हटलं जातं, HCP स्ट्रक्चर. दुसरं असतं फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, ज्याला FCC म्हटलं जातं.
ठीक आहे. एक कोणतं आहे, एक आहे हेक्झॅगॉनल क्लोज पॅक HCP स्ट्रक्चर, ठीक आहे, HCP, ठीक आहे. दुसरं आहे FCC, ठीक आहे. हेक्झॅगॉनल क्लोज पॅक अँड फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, हे दोन पद्धतीचे याच्यामध्ये फॉर्म होतात. मग जे क्लोज स्क्वेअर पॅकिंग आपण म्हणतोय, जे सिंपल पद्धतीची ही जी आपल्याला दिसते, याच्यामध्ये एकच टाईप आहे ना, एकच पद्धत आहे ना. तर बघा इथे जे तुम्हाला दिसतात, हे तर आलं 2D वाला, हे स्क्वेअरवालं आहे आपलं, ठीक आहे. तर असे स्क्वेअरवाले आपण एकत्र करतोय, म्हणजे दॅट इज स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेअर. आपण काय करतो इथे, स्क्वेअर क्लोज पॅक लेअरला एकमेकांमध्ये अरेंज करतोय. म्हणजे जर अशा क्लोज स्क्वेअर पॅकच्या लेअर एकमेकांमध्ये आपण अरेंज केल्या, ठीक आहे, तर आपल्याकडे काय जनरेट होईल, दॅट इज 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर जनरेट होईल. इथे बघा ना, ही लेअर दिसली तुम्हाला, एक लेअर घेतली 2Dची, दुसरी लेअर लगेच 2Dची घेतली, तिसरी 2Dची, चौथी 2Dची. तर हे पूर्ण जे बनतं आहे माझ्याकडे एक 3D बनतं आहे. आणि असं 3D हे काय जनरेट करतं आहे माझ्याकडे, कुठून येतं आहे हे आपल्याकडे येतं आहे, आपण स्टॅकिंग करतो आहे. कशाची स्टॅकिंग करतो आहे आपण, स्क्वेअर क्लोज पॅकिंगच्या ज्या स्क्वेअर पॅकच्या ज्या लेयर्स आहेत त्यांना आपण एकमेकांमध्ये स्टॅक करतो. सगळे ए टाईपच्या लेयर्स आहेत. मग आपल्याकडे हे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर फॉर्म करून देतात 3Dचं, ठीक आहे. तर हे जे दिसतंय तुम्हाला हे 3Dच आहे, हे 3Dच आहे. आणि हे 3D कसं आहे, आपलं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. मग अशी जी अरेंजमेंट आहे, ह्या अरेंजमेंटमध्ये द स्पियर्स ऑफ ऑल द लेयर्स आर परफेक्टली अलाइन हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल. सगळे एकमेकांमध्ये एका सरळ रेषेमध्येच असतील, एका मागे एकच असतील, ठीक आहे ना. हे तुम्ही म्हणणार की इकडे तिकडे असतात, असं काही दिसणार नाही. तुम्ही जर बघितलं तर एकानंतर एक एकमेकांवरच हे स्टिक दिसतील तुम्हाला, जसे हे तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. हे बघा एकदम सरळ आहेत, एकदम अलाइन आहेत. हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल्स असतील, दोघं केसेसमध्ये हे तुम्हाला एका सिम्पल अलाइनमेंटमध्ये दिसतील, ठीक आहे. म्हणजे एक तर परफेक्ट अलाइनमेंट असेल, हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल, दोघं अरेंजमेंट तुम्हाला दिसतील. हे दोघं अरेंजमेंट आहे ना याच्यामध्ये, ही व्हर्टिकल आली, ही हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आली. दोघं एका गोष्टीमध्ये, एकाच याच्यामध्ये आपल्याला सिम्पल अरेंजमेंट आपल्याला सिम्पल क्युबिक स्टॅटिकमध्ये दिसून जाते, ठीक आहे. दॅट इज स्पियर ऑफ द ऑल लेयर्स आर परफेक्टली अलाइन हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल. हेन्स याच्यामध्ये जे ऑल लेयर्स असतात, सगळ्याच्या सगळ्या सारख्या लेयर्स असतात आणि सगळ्या ए लेयर्स असतात, ए टाईपच्या लेयर्स, म्हणून आपण त्याला म्हणतो ए टाईप्स, ठीक आहे. ही जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट ए टाईपची अरेंजमेंट आपल्याकडे दिसून जाते, ठीक आहे ना. म्हणजे जे स्ट्रक्चर फॉर्म करतं, जे स्ट्रक्चर याच्यामधून फॉर्म होतं आहे, दॅट इज स्टॅकिंग ऑफ द क्लोज पॅक लेअर, हे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. याला म्हटलं जातं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, म्हणजे SC, ठीक आहे. SC आहे सिम्पल क्युबिक, ठीक आहे. ह्याची जी युनिट सेल आहे, इट इज ऑल्सो अ स्मॉल युनिट. आपल्याला माहिती आहे की जर आपला जो स्ट्रक्चर आहे, जो क्रिस्टल जर क्युबिक असेल, ठीक आहे, त्याचा स्मॉल युनिट सेल पण क्युबिकच असते. म्हणून इथे पण हा जो स्ट्रक्चर बनतोय, ह्याची जी युनिट सेल आहे ती पण क्युबिक युनिट सेल आपल्याला दिसून जाते. पण इथे कोऑर्डिनेशन नंबरची गोष्ट येते. इथे कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. म्हणजे एका सिम्पल स्पियरला टोटल 6 जे स्पियर्स असतात ते अटॅच असतात. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर कन्सिडर केला तो 6. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं सिम्पल SC जर बघायचं असेल, जर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर बघायचं असेल, तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आपल्याला पोलेनियममध्ये दिसायला भेटतं. दॅट इज द ओनली मेटल त्याचा जो क्रिस्टल असतो, विच विल बी सिम्पल क्युबिक क्लोज पॅकिंगचा क्रिस्टल आपल्याला दिसतो. हा जो दिसतोय तुम्हाला, हा ब्ल्यू कलरचा, हा त्याचाच एक पोलेनियमचा भाग आहे. पोलेनियमचा जो मेटल आहे त्याचा एक सिम्पल क्रिस्टल स्ट्रक्चर आपण इथे बनवलेलं आहे. हे इथे दिसतंय तुम्हाला, हे पोलेनियमचं एक फॉर्म आहे, जिथे आपल्याला सिम्पल क्युबिक क्लोज पॅक दिसतं. HCCP म्हणजे आपण त्याला म्हणतो सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसून जातं. बट इफ वी गो थ्रू हेक्झॅगॉनल, ठीक आहे, जर आपण हेक्झॅगॉनलची गोष्ट करतो, जर स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झॅगॉनल क्लोज पॅक लेअरची आपण ज्यावेळेस गोष्ट करतो, ज्यावेळेस आपण बोलतो, तर त्यावेळेस आपल्याला इथे 2 पद्धती आपल्याला दिसून जातात, ठीक आहे ना. मग इथे 2 लेयर्स आहेत आपल्याकडे, इथे 2 गोष्टी समजतात, बरोबर. ही फक्त गोष्ट काय आहे की जे वॉइड तयार झालेले आहेत, जे गॅप्स याच्यामध्ये बनतात ना, हे गॅप्स बघा जरा. हे गॅप कमीत कमी व्हायला पाहिजे, आणि कमीत कमी जेवढे गॅप्स असतील तेवढं जास्त त्याची हार्डनेस असेल, तेवढं जास्त पॅकिंग जास्त फिट होऊन जाईल, ठीक आहे ना. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जायला पाहिजे. म्हणून इथे 2 हेक्झॅगॉनल क्लोज पॅक लेयर, ठीक आहे, स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झॅगॉनल लेयर्स आपल्याला इथे पॅक करायच्यात, ठीक आहे. मग इथे बघा, हे दिसतंय तुम्हाला, दॅट इज हेक्झॅगॉनल क्लोज पॅक स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसेल ह्या पद्धतीने.
मग इथे जर तुम्ही नीट बघितलं 2 पद्धती याच्यामध्ये येतात. एक आहे HCPची आणि दुसरी आहे FCCची, बरोबर. सो दॅट इज स्पियर ऑफ स्पियर ऑफ द सेकंड लेयर. जी सेकंड लेयरचे जे स्पियर असतील ना, ठीक आहे, हे सेकंड लेयरचे स्पियर इज द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेयर. ठीक आहे, काय असतील त्या एक्झॅक्टली त्याच्या खाली असतील, त्याच्या खाली. म्हणजे जी सेकंड लेयर आहे ना, बरोबर आहे, सेकंड लेयर आर क्लोज पॅक विथ द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेयर. ठीक आहे, म्हणजे बघा, इफ जर पहिली लेयर ही ए टाईपची असेल तर सेकंड लेयर ही काय असेल, बी टाईपची असेल, बिकॉज ऑफ 2 लेयर्स आर अलाइन डिफरंटली. ठीक आहे ना, म्हणजे दॅट इज ऑल द ट्रँग्युलर व्हॉइड्स, जिथे जे ट्रँग्युलर व्हॉइड्स याच्यामध्ये फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे ना, दॅट इज ऑल द ट्रँग्युलर व्हॉइड्स. इथे जे ट्रँग्युलर व्हॉइड्स आपल्याकडे बनतील ते ट्रँग्युलर व्हॉइड्सची मी गोष्ट करतोय. ठीक आहे ना, मग इथे बघा हे ट्रँग्युलर व्हॉइड्स काय आहेत की हे जर आपण बघितले तर ह्यांच्यावरती येणार आहेत ना. मग हे जे ट्रँग्युलर व्हॉइड्स आहेत दॅट इज ऑल द ट्रँग्युलर व्हॉइड्स ऑफ द फर्स्ट लेयर आर नॉट कवर्ड बाय द स्पियर ऑफ द सेकंड लेयर. म्हणजे सेकंड लेयरमुळे सगळेचे सगळे जे ट्रँग्युलर व्हॉइड्स आहेत ते कवर होत नाही. मग त्यांना कवर करण्यासाठी काय करावं लागतं, दॅट इज द ट्रँग्युलर व्हॉइड्स आर कवर्ड बाय द स्पियर ऑफ द सेकंड लेयर जनरेट द टेट्राहेड्रल व्हॉइड्स. टेट्राहेड्रल व्हॉइड्स याच्यामध्ये बनून जातात. मग ह्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर ऑक्टाहेड्रल हे आहे, तर हे टेट्राहेड्रॉन जे व्हॉइड्स आहेत त्याच्यामध्ये फॉर्म होतात. हे जे दिसतात तुम्हाला ह्याच्यामध्ये इथे फॉर्म होताना दिसेल तुम्हाला. कारण प्रॉब्लेम काय झाला की एक लेयर घेतली, ही लेयर होती, बरोबर, ही एक लेयर होती, त्याच्यावरती आपण ही लेयर ठेवून दिली आणि मग इथून खाली ही लेयर होती. तर बिकॉज ऑफ दिस याच्यामध्ये कोणता वॉइड तयार झाला, आपण म्हटलो ट्रँग्युलर वॉइड आहे. बट हेअर इज द अनदर वॉइड विल बी फॉर्म. एक वॉइड असतो टेट्राहेड्रल वॉइड आणि दुसरा असतो ऑक्टाहेड्रल वॉइड. हा टेट्राहेड्रल तुम्हाला असा दिसेल पिरॅमिडसारखा, हा ऑक्टाहेड्रल बघा जरा ह्या पद्धतीने दिसेल तुम्हाला. तर हे पद्धतीचे वॉइड्स याच्यामध्ये फॉर्म होतात. पण मग हा जो आहे इथे जो बनला ना, आपण ह्या लेअरवरती ही दुसरी लेअरवरती ठेवलेली, ही रेड कलरची दुसरी लेअर आहे हा, दॅट इज 2 लेअर ऑफ द क्लोज पॅक स्पियर. ही पहिली आणि त्याच्या खालची ही सिल्वर कलरची दुसरी लेअर तुम्हाला दिसेल. तर हे एकमेकांचे ह्याच्या हेक्झागोनलच आहे पद्धत आपण म्हणतोय. हेक्झागोनलची आपल्याला ही टाईप दिसते, बरोबर आहे, कारण आपण हेक्झागोनलची ही गोष्ट करतो ह्या पद्धतीची. ठीक आहे, मग ह्या हेक्झागोनलच्या लेअर ही पहिली लेअर आहे, ह्याच्यावरती अजून आपण अशी दुसरी लेअर बसवणार आहोत. ठीक आहे, मग ही जी दिसते तुम्हाला याच्यावरतीच आपण दुसरी लेअर बसवलेली आहे, दिसते तुम्हाला. ही मधली खालची सिल्वर कलरची वेगळी आहे आणि त्याच्यावरती जी रेड कलरची दिसते तुम्हाला ही वेगळी आहे. ठीक आहे, ही दुसरी आहे. कारण काय, ही ट्रायंग्युलर वॉइडला फॉर्म करत होते, बनत होते. बट बिकॉज ऑफ दिस, ह्या कारणामुळे काय झालं की एक टेट्राहेड्रल वॉइड तयार झाला मध्येच. ठीक आहे, ट्रायंग्युलरला बंद करण्यासाठी जो स्क्वेअर बनत होता, ठीक आहे, एक जो ट्रायंग्युलर फॉर्म होत होता, बिकॉज ऑफ दॅट ट्रायंग्युलर त्याला कवर करण्यासाठी आपण वरती लेअर त्याच्यावरती ठेवली अँड बिकॉज ऑफ दिस आपल्याकडे काय आलं, एक टेट्राहेड्रल वॉइड तयार झाला. ठीक आहे, हा टेट्राहेड्रल वॉइड तुम्हाला हा असा दिसेल. ह्या पद्धतीचा वॉइड याच्यामध्ये फॉर्म होऊन जातो. हा दिसतोय तुम्हाला, तर हा वरतीचा असतो. हा पद्धत ही जी दिसते तुम्हाला ही ह्या पद्धतीने असेल. सेंटर टू सेंटर कनेक्शन आहे. सेंटर टू याचं सेंटर, ह्याचं सेंटर, ह्याचं सेंटर आणि ह्याचं सेंटर. जर मी ह्या सगळ्यांच्या सेंटरला एकमेकांमध्ये कनेक्ट करून दिलं तर मला दिसेल ह्या पद्धतीचा टेट्राहेड्रॉन फॉर्म होऊन जाईल. तर हा टेट्राहेड्रॉनचा वॉइड इथे होल इथे तयार होऊन जातो. हाच होल आपण म्हणतो बिकॉज ऑफ दिस तयार होते याच्यामुळे. दुसरी लेअर त्याच्यामध्ये जी येऊन जाते. ठीक आहे ना, मग सेंटर टू सेंटर हे कनेक्शन आपल्याला दिसून जातं. दॅट इज अ टेट्राहेड्रल वॉइड इज सराउंडेड बाय द 4 स्पियर. टेट्राहेड्रल वॉइड किती स्पियरला सराउंड करतो, 4 स्पियरला. मोजा बरं जरा, दिसतोय तुम्हाला, हा खालचा 1 2 3 आणि वरचा हा चौथा दिसतोय. म्हणजे हा एक सेंटरवरती, हा दुसरा, हा तिसरा आणि हा झाला चौथा. तिथे 4 स्पियर एकमेकांमध्ये सराउंडिंग करत असतात टेट्राहेड्रॉनमध्ये. ठीक आहे ना, अ टेट्राहेड्रॉन वॉइड इज सराउंडेड बाय द 4 स्पियर. ठीक आहे, ऑन जॉईनिंग द सेंटर ऑफ द दीज 4, हे 4 जर सेंटर मी जॉईन करून घेतले तर माझ्याकडे हे टेट्राहेड्रॉन फॉर्म होतो विच इज एनक्लोज द टेट्राहेड्रॉल वॉइड. म्हणजे इथे बनणारा जो होल असतो, इथे जो स्पेस असतो, जो स्पेस, जो फ्री जागा आहे, ही जो वॉइड फॉर्म होतोय, ही जी जागा फॉर्म होते, ठीक आहे, हा जो होल तयार होतोय, हा होल टेट्राहेड्रॉन वॉइड होल म्हटला जातो. ठीक आहे, त्याला वॉइड पण म्हणतो आपण. ठीक आहे ना, इथे बघा दोघं पद्धतीचे आहेत. आपण सेंटर टू सेंटर करतोय. आता खालचे 1 2 आणि हा 3, त्यांच्यावरती हे तिसरे आले बघा. जर यांचे परत सगळ्यांचे जर सेंटर टू सेंटर मी जॉईन करून घेतले, ठीक आहे ना, इथे बघा जरा ह्यांचे सेंटर्स जर आपण जॉईन करतो त्याकडेच, तर रेडवाल्यांचे बघा हे 3 सेंटर आले. ठीक आहे, खालचे मी अजून बघतो बघा, हे ब्ल्यूवाल्यांचे प्रत्येकाचे सेंटर. सगळ्यांना जर मी जॉईन केलं तर माझ्याकडे हा वरचा हा एक बनतोय. ठीक आहे,
आणि जर मी खाली बघितला तर खालच्यांचे हा एक बनून जाईल. तर हा जो वॉइड तयार होतोय दिस वॉइड इज नथिंग बट अ ऑक्टाहेड्रल वॉइड. हा जो दिसतोय तुम्हाला इथे हा ऑक्टाहेड्रल होल म्हणा किंवा वॉइड म्हणा. ठीक आहे, दिस वॉट अ टेट्राहेड्रल होल अदरवाईज वॉइड म्हणा. ठीक आहे, जसं आपण म्हणत होतो की जो टेट्राहेड्रल वॉइड आहे त्याला सराउंडिंगसाठी 4 स्पियर असतात. तसाच जो आपला ऑक्टाहेड्रल वॉइड आहे याच्यामध्ये भाग घेणारे 6 स्पियर असतात. जसं तुम्ही इथे बघतायत, हे झाले वरचे रेडवाले 3, बरोबर, आणि त्याच्या खाली असणारे हे 3, टोटल झाले 6. आपण फक्त बोलतोय 2च लेयर एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही एक लेयर ठेवली, त्याच्यावर दुसरी लेयर टाकलेली आहे आपण. ठीक आहे, एक ए टाईपची ठेवली, नंतर त्याच्यावर आपण ठेवलेली आहे बी टाईपची लेयर. म्हणजे 2 लेयर क्लोज पॅक स्पियर आपण बनवला आत्तापर्यंत. ठीक आहे, दिस इज वॉट द 2 लेयर. बट हिअर वी प्लेस ॲन अ थर्ड लेयर अगेन. ठीक आहे, 3 लेयर एकमेकांवरती ठेवायच्या. म्हणजे 2Dच्या 3 लेयर्स आपल्याला एकमेकांवरती ठेवायच्यात, बरोबर. दिस इज वॉट द 1, 2 अँड 3. दिस इज अ 3 लेयर्स प्लेसिंग ऑन ईच अदर. ठीक आहे, ज्यावेळेस आपण अशा 3 लेयर्स एकमेकांमध्ये प्लेस करू त्यावेळेस आपल्याला हे दिसून जाईल. म्हणजे प्लेसिंग द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर. आपल्याला तिसरी लेयर क्लोज म्हणजे एकमेकांवर तिसरी लेयर ठेवायची. फॉर एक्झाम्पल, दिस वॉट द फर्स्ट लेयर, दिस इज वॉट अ सेकंड लेयर अँड दिस वन इज अन अ थर्ड लेयर. याच्यामध्ये पण आपल्याला 2 पद्धती दिसतात. ठीक आहे, दॅट इज द 2 वेज ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर. ठीक आहे, एक अशी, हे काम काय करायचं, अलाइन द स्पियर ऑफ द थर्ड लेयर विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेयर. म्हणजे इथे बघा, जर तुम्ही नीट समजलं तर तुम्हाला इथे समजेल. ही होती पहिली लेयर, ही दुसरी आणि ही आली तिसरी. तर काय काम करायचं, पहिल्या लेयरचा स्पियर आणि थर्ड लेयरचा स्पियर ह्यांना एकमेकांच्या साईडमध्ये लावायचं, एकमेकांच्या अलाईनमध्ये करायचं. ह्यांना अलाईन करायचं, ह्यांना अलाईन करायचं, ह्यांना अलाईन करायचं. दिसतंय तुम्हाला? ह्या पद्धतीने काय करायची, यांची अलाइनमेंट ठेवायची. पहिल्याची आणि तिसऱ्या लेयरची अलाइनमेंट ठेवायची. इथे पण जर तुम्ही दिसलं तर तुम्हाला समजेल की फर्स्ट आणि थर्ड यांच्यामध्ये अलाइनमेंट आहे बघा. ठीक आहे, दिस इज वॉट द फर्स्ट वे. ही पहिली पद्धत आहे की आपण स्पियर्सला किंवा तिसरी लेयरला त्याच्यावरती ठेवू शकतो. सो दॅट इज वन वे ऑफ डुईंग दिस इज टू अलाइन द स्पियर ऑफ द थर्ड लेयर विथ द स्पियर ऑफ फर्स्ट लेयर. म्हणजे थर्ड लेयरला फर्स्ट लेयरची काय करायचं, अलाइन करून द्यायचं. म्हणजे इथे जे पॅटर्न बनतं ते ए बीचा पॅटर्न फॉर्म होतं. ए बीची लेयर इथे अरेंज होऊन जाते. दॅट इज दिस अरेंजमेंट रिझल्ट द हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. म्हणजे याला HCP म्हणतात. हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे HCP दॅट इज जी पहिली लेयर आहे त्याचे स्पियर आणि तिसरी लेयर, ह्या दोघांचे स्पियर एका सरळ रेषेमध्ये म्हणजे अलाइनमेंटमध्ये असतील त्या केसमध्ये आपल्याकडे जी प्लेसिंग होऊन जाईल. दिस इज वॉट द फर्स्ट प्लेसिंग ए बी टाईपची प्लेसिंग आपण त्याला म्हणू. आणि तेच असेल आपल्यासाठी HCP, दॅट इज प्लेसिंग द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर. याचं बेस्ट एक्झाम्पल येतं आपल्याकडे मॅग्नेशियम आणि झिंक. मॅग्नेशियम आणि झिंकमध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतात, दी स्ट्रक्चर इज नथिंग बट HCP. तर हे मॅग्नेशियम आणि झिंक सारखे जे स्ट्रक्चर्स आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहे. दिस इज नथिंग बट द मॅग्नेशियम अँड झिंक HCP क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला इथे फॉर्म होताना दिसून जातं. बट इफ वी गो थ्रू अन अ सेकंड वेची जर आपण सेकंड वेचा जर आपण विचार केला तर इथे काय काम केलं तर बघा, इथे ही जी अरेंजमेंट आहे बघा एकदम वेगवेगळी तुम्हाला दिसून जाईल, बरोबर. इथे अलाइनमेंट नाही आहे. हे जर तुम्ही बघितलं तर हे 2 आहे, हा एकच आहे इथे, बरोबर. तर ही थर्ड लेयर आणि सेकंड लेयरची आपण गोष्ट करतोय. इथे काय केलं आता सेकंड वेमध्ये, दॅट इज द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर जी आहे. ठीक आहे, ऑन द सेकंड. ठीक आहे, सेकंड इज टू कवर द ऑक्टाहेड्रल वॉइड. काय काम करायचं की ऑक्टाहेड्रल वॉइड जो तयार झालेला आहे त्याला क्लोज करायचं. ठीक आहे, बाय द स्पियर ऑफ द थर्ड लेयर. तिसऱ्या लेयरने काय करायचं, ऑक्टाहेड्रल वॉइडला क्लोज करण्याचं काम करायचं. ठीक आहे, कारण काय होईल, जर मी 2 लेयर एकमेकांवरती प्लेस केलं तर ऑक्टाहेड्रल वॉइड तयार होऊन जाईल. असा ऑक्टाहेड्रल वॉइड त्याला क्लोज करण्यासाठी तिसरी लेयर त्याच्यावरती बसवायची. म्हणजे मग आपलं काम पण होऊन जाईल. सो इन सच अ प्लेसिंग, ठीक आहे, द स्पियर ऑफ द थर्ड लेयर डू नॉट अलाइन विथ द स्पियर ऑफ द सेकंड लेयर. जर तुम्ही नीट बघितलं तर याच्यामध्ये तिसरी लेयरचा जो स्पियर असतो हा अलाइनमेंट दाखवत नाही सेकंडसोबत. ठीक आहे, ऑर द स्पियर ऑफ द फर्स्ट. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच्या सगळे यांच्यामध्ये कुठलीही अलाइनमेंट नाही आहे. हा याच्याशी अलाइन नाही आहे, नाही ना याच्याशी अलाइनमेंट दाखवतो. अदरवाईज तुम्ही म्हणणार मग याची अलाइनमेंट आहे, नाही आहे.
किंवा तुम्ही म्हणणार की ह्याची आणि ह्याची अलाइनमेंट आहे, याची पण अलाइनमेंट नाही आहे. यांच्यामध्ये तिघच्या तिघं एकदम डिफरंट वेने अलाइनमेंट करतात बिकॉज ऑफ टू कवर द ऑक्टाहेड्रल वॉइड. ठीक आहे. सो धिस इज वॉट द थर्ड लेअर इज देअरफॉर कॉल्ड अ सी टाईप लेअर. म्हणजे एक आली ए टाईपची लेअर, दुसरी आली बी टाईपची लेअर आणि तिसरी आली सी टाईपची लेअर. म्हणजे इथे येणाऱ्या पहिली लेअर ए टाईप, दुसरी लेअर बी टाईप आणि तिसरी काय आली सी टाईपची लेअर आपल्याकडे इथे येऊन जाते. ठीक आहे ना. दॅट्स वाय वी आर कन्सिडरिंग ऑल दिस की इथे 3 लेअर बसवलेले आहेत. ठीक आहे. इथे तिघं लेअर्स तुम्हाला दिसेल. ही पहिली वरची एक लेअर, ही दुसरी लेअर आणि ही त्याच्या खाली तिसरी लेअर आहे एकमेकांवर आणि तिघच्या तिघं वेगवेगळ्या टाईपचे लेअर्स आहेत. ठीक आहे. सो दे आर फॉर्म. इथे दिसतंय तुम्हाला हा ऑक्टाहेड्रल वॉइड फॉर्म करतोय. ठीक आहे. इथे सॉरी हा टेट्राहेड्रॉन हेड्रल फॉर्म करतोय आणि हा दिसेल तुम्हाला हा ऑक्टाहेड्रल फॉर्म करताना दिसेल. ठीक आहे ना. सिल्वर ऑक्साईड अँड सिल्वर डायऑक्साईड आपल्याकडे आहे. टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वॉइड फॉर्म करताना तुम्हाला दोघं दिसून जातील. ठीक आहे. तर स्पियर ऑफ द फोर्थ लेअर, चौथ्या लेअरचा जो स्पियर येईल. ठीक आहे. विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. ठीक आहे. म्हणजे चौथ्या लेअरची जी अलाइनमेंट असेल आता ती फर्स्ट लेअरसोबत दाखवेल याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे जी अलाइनमेंट येईल या अलाइनमेंटमध्ये बेसिक काय होतं आहे की आपण जसं म्हणतोय पहिली, दुसरी आणि तिसरी एकमेकांशी अलाइन नाही आहेत. पण जो चौथा येईल तो पहिल्यासारखा असेल. ठीक आहे ना. म्हणजे आता इथे बघा, हे आलं पहिलं, हे दुसरं आणि तिसरं. तिघं एक आहे ए टाईपचा, दुसरा आहे बी टाईपचा आणि तिसरा आहे सी टाईपचा. आता येणारा जो येईल याच्यावरती तर तो असेल आपला ए टाईपचा. काय असेल हा ए टाईपचा. याच्यावरती जी लेअर बसेल ना तर ही लेअर असेल आपली ए टाईपची लेअर. ठीक आहे. ही लेअर आपल्याकडे जी असेल ती लेअर असेल ए टाईपची. म्हणजे चौथी लेअर ही ए टाईपची येऊन जाईल. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट दिस इज पॅटर्न. ठीक आहे. सो हेन्स द फोर्थ लेअर इज ए लेअर असेल. ठीक आहे. दिस पॅटर्न इज पॅटर्न ऑफ स्टॅकिंग हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. याला ए बी सी ए बी सी ए बी सी म्हटलं जातं कारण इथे 3 येतात ना. ए बी सी परत ए बी सी सारखे हे एकमेकांवरती स्टॅकिंग होत राहील. सो दिस अरेंजमेंट रिझल्ट इन क्युबिक क्लोज पॅक. याला म्हटलं जातं CCP. ठीक आहे. काय म्हटलं जातं याला? क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. सो दिस इज सेम ॲज द FCC स्ट्रक्चर. जसं FCC असतं तसंच CCP पण असतं. म्हणून त्याला FCC म्हणा किंवा CCP म्हणा. दिस इज बोथ आर द सेम. त्यांच्यापैकी दोघांमध्ये एक सिल्वरचं दाखवलेलं आहे तुम्हाला. हे सिल्वरचं दाखवलं आहे. सिल्वर आणि कॉपरमध्ये असे स्ट्रक्चर आपल्याला दिसायला भेटतात. जी तांब्याची वायर असते आपल्याकडे किंवा जी सिल्वर असतं ना आपल्याकडे, जे चांदी असतं, तर चांदीमध्ये असे स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसायला भेटतात, ऑब्झर्व होतात. ठीक आहे. सो हिअर इज दॅट द कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. तर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरमध्ये एक आहे HCमध्ये, दुसरा आहे HCP. ठीक आहे. आणि तिसरं आपल्याला जसं आपण म्हणतोय HCP आणि FCC. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबरची गोष्ट येते. ठीक आहे. इथे दिसणारं तुम्हाला, जर तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबरची गोष्ट आली तर इथे 6 दिसत आहेत बघा. तर HCमध्ये सिम्पल क्युबिकमध्ये जे स्पियर्स आहेत दे विल बी अटॅच विथ द सिंगल स्पियर विथ टोटल जर तुम्ही बघितलं त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तो 6. हे SCमध्ये 6 एकमेकांना कनेक्ट करतात. सो इन सिम्पल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर दॅट इज ईच स्पियर इज सराउंडेड बाय द 6 नेबरिंग स्पियर. टोटल 6 नेबरिंग स्पियरने एक स्पियर सराउंडेड असतो. ठीक आहे. 4 इट्स ओवन, 4 त्याचे स्वतःचे असतात आणि एक वरती असतो आणि एक खाली असतो. एक अबव आणि दुसरा असतो बिलो. असे आपल्याला इथे टोटल HCमध्ये 6 स्पियर एकमेकांना टच करताना दिसतात आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. पण सिमिलरली जर आपण CCP और FCC स्ट्रक्चरची गोष्ट केली तर ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितले तर प्रत्येक स्पियर त्याला सराउंडेड असतात 12 नेबरिंग स्पियरमध्ये. ठीक आहे. 6 त्याचे जर आपण बघितले 6 इट्स ओवन लेअरचे असतात आणि 3 अबव अँड बिलो असतात. 3 वर आणि 3 खाली असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. असे टोटल तुम्हाला 6 म्हणजे टोटल 12 दिसून जातील नेबरिंग स्पियर. कशामध्ये? दॅट इज HCP आणि CPP अदरवाईज FCCमध्ये. बोथ दोघांमध्ये HCPमध्ये पण आणि FCCमध्ये पण दोघांमध्ये हे 12 नेबरिंग स्पियरला अटॅच करतं. म्हणून यांचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे विच इज नथिंग बट 12 येतो. कोऑर्डिनेशन नंबर किती येतो? 12 येतो. इथे बघा तुम्ही दिसत आहेत तुम्हाला की हे टोटल बघा, टोटल 12 असे यांच्यामध्ये अरेंजमेंट दिसते. 12 जे स्पियर आहेत एका स्पियरला कव्हर करतात. म्हणजे हा एक स्पियर आहे, त्याला कव्हर करणारे हे 12. तसंच इथे पण तुम्हाला दिसतोय हा एक स्पियर आहे, तसंच त्याला कव्हर करणारे हे 6. तसं त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर येतो. बट जर वॉइडची आपण गोष्ट करतो दॅट इज नंबर ऑफ वॉइड पर ॲटम HCPमध्ये आणि CPPमध्ये. तर नंबर ऑफ वॉइडची जर आपण गोष्ट केली तर ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल वॉइडमध्ये दॅट इज टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स ऑकर
HCP आणि FCCमध्ये येतं. ठीक आहे. सो देअर आर 2 टेट्राहेड्रल वॉइड्स असोसिएटेड विथ ईच ॲटम. म्हणजे प्रत्येक ॲटम जर एक ॲटम असेल तर 2 टेट्राहेड्रल वॉइड्स तयार होतील. ठीक आहे. दॅट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड विल बी हाफ ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड. ठीक आहे. ऑक्टाहेड्रल वॉइड हे टेट्राहायड्रल वॉइडचे हाफ असतात. ठीक आहे. जर 2 टेट्राहेड्रल वॉइड असतील तर ऑक्टाहेड्रल वॉइड एकच असेल. ठीक आहे. तर दॅट इज व्हॉट द 2 टेट्राहेड्रल वॉइड असोसिएट विथ ईच ॲटम. एक ॲटम 2 टेट्राहेड्रल वॉइड. ठीक आहे. ईच ॲटम. ठीक आहे. अँड द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड विल बी हाफ ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड. दस देअर आर 1 ऑक्टाहेड्रल वॉइड पर ॲटम. म्हणजे एक ॲटम एक ऑक्टाहेड्रल वॉइड. ठीक आहे. एक ॲटम काय असेल, एक ऑक्टाहेड्रल वॉइड फॉर्म करेल. इथे रिमेंबर दिस दिलं आहे बघा. काय दिसतंय तुम्हाला? जर एन डेनोट द नंबर ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. एन काय? नंबर ऑफ पार्टिकल दाखवतो, किती पार्टिकल्स आहेत एका सॉलिडमध्ये. ठीक आहे. देन द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज 2n. जर एन पार्टिकल असतील तर टेट्राहेड्रल वॉइड किती असतील? 2ने मी त्या नंबरला मल्टिप्लाय करून देईल. आणि ऑक्टाहेड्रल वॉइड जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स पण आपल्याला इथे दिसून जातील. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. प्लीज दॅट इज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर this lecture. Thank you for watching this video.